नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. इकडे आपण बघतो की जीवाला त्याचाच दुसरा आवाज ऐकू येतो आणि तो म्हणत असतो की कसला विंडो आहे रे तू, काय जमत नाही तुला, तू काही सिनेमा बिनेमा काही बघत नाहीस काय? अरे हिरो हिरोईनला मिळवायला काय काय करतो, बापाच्या लाथा खातो, दुनियाच्या बाता ऐकतो आणि विलन सोबत फायटिंग पण करतो. तू काही बघितला नाहीस का रे? आणि बघा इकडे नंदिनीची आई नंदिनीला गॅलरीत घेऊन आलेली असते आणि नंदिनी म्हणते की काय गाई, तू इकडे का घेऊन आलीस मला? शारदाताई म्हणतात की ते बघ जीवा काय करतायत ते. नंदिनी पण बघते आणि म्हणते की ए अगं हे असं कोणाशी बोलतायत? शारदाताई म्हणतात की तुला कळत नाहीये का नंदिनी? त्या म्हणतात की त्यांना तुझा भास होतो आहे, तू आहेत असं समजून ते स्वतःशीच वेड्यासारखं बोलतायत. अशाने त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल ग. आणि इकडे बघा नंदिनी खरंच घाबरते आणि म्हणते की नाही 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 आई असं 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 नाही होणार आई. इकडे शारदाताई म्हणतात की असं नको व्हायला आहे ना तुला? नंदिनी म्हणते की नाही. शारदाताई म्हणतात की मग त्यांना घरात घे. इकडे शारदाताई म्हणतात की म्हणजे त्यांना आता स्वतःशीच असं वेड्यासारखं बोलावं नाही लागणार. आणि आता नंदिनीच्या लक्षात आलं म्हणून आता नंदिनी आईकडे बघते. त्या म्हणतात की तुला कळतंय का नंदिनी? नंदिनी म्हणते की हो, तुला काय म्हणायचंय हे खूप चांगलं कळतं आहे मला. नंदिनी म्हणते की हे बघ आई, तू उगाच मला घोळ्यात घेऊ नको हा. नंदिनी म्हणते की चल चालली मी. शारदाताई म्हणतात की अगं कुठे, जीवाला भेटायला? नंदिनी म्हणते की नाही ग, आनंद निवासला जाते. आणि इकडे बघा जीवाचं बोलणं चालूच असतं. नंदिनी म्हणते की जेव्हापासून हे जीवा आलेत ना की वेड लावलंय सर्वांना. अरे पण हे असं वेड्यासारखं काय बोलतायत? आणि आता इकडे बघा जीवाचं बोलणं त्याच्या स्वतःशीच दाखवलेलं आहे. इकडे तो म्हणतो की 100 रुपयाचा टाक टाइम दिला आहे तुला मोफत, तुझ्या बायकोला मनवायला तो वापर, कळला ना? आणि तो म्हणतो की भावा वर बघ तुझ्याकडेच बघते ती, वर बघ. आणि खरंच हा जीवा वर बघतो तर नंदिनी त्याच्याकडेच बघत असते. आणि बघा इकडे जीवा तिला म्हणतो की हाय मी येऊ आता. नंदिनी काहीच उत्तर काहीच बोलत नाही आणि तिथनं निघून जाते. आणि जीवा म्हणतो की अरे यार हिचा राग शांत होईल ना रे देवा. आणि इकडे जीवा म्हणतो की अरे दोघांनीही कल्टी मारली. इकडे जीवा म्हणतोय कारण मी कल्टी मारणार नाही, मला माहितीये माझा प्रश्न सुद्धा नंदिनी आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नंदिनीच आहे. आणि जीवा म्हणतो की आय नो, आता यावरचं सोल्युशन सुद्धा मला नंदिनीच देणार. आय लव्ह यू. इकडे बघा आता काव्या तिची बॅग बॅग करत असते, ती गेस्ट रूम मध्ये राहते ना. आणि इकडे वाणिनी ताई म्हणतात की सॉरी ह काव्य बाळा, तुला असं गेस्ट रूम मध्ये राहावं लागतं आहे. अर्थात काही महिन्यांपूर्वी मी स्वतः तुला इथे राहायला लावलं होतं. इकडे काव्या म्हणते की बास आता, नका ना एवढं वाईट वाटून घेऊ. काव्या म्हणते की बघा त्या गोष्टीमुळे एक चांगली गोष्ट घडली की नाही, त्यामुळेच तर मला कळलं ना की मला देशमुखांची किती ओढ वाटते. काव्या म्हणते की आणि माझी या घरात एंट्री होणं मस्ट होतं म्हणून मी ती केली आहे. काव्या म्हणते की आता तुम्ही बघा ह्या गेस्ट रूम पासून तर बेडरूम पर्यंत त्याचा प्रवास कसं तर करते ते. इकडे वाणिनी काकू म्हणतात की मला खरं तर वाटलं होतं की पार्थ भरपूर विरोध करेल, म्हणजे तसं फार काही बोलला नाही तो. म्हणजे मानिनी ताई काव्याला म्हणतात की त्याला मान्य आहे तुझं इथे येणं. आणि बघा हे ऐकून काव्या मस्त आनंदात राहते. काव्या म्हणते की बाय द वे एक सांगायचंच राहिलं तुम्हाला, माझ्याकडे एक ना सुपर पॉवर आलेली आहे मानिनी काकू. मानिनी काकू म्हणतात की बापरे काय असतं हे? आणि ही काव्या म्हणते की दिव्य दृष्टी, आणि तिच्या डोळ्यांसमोर असे बोटं करते तिकडे बोटं करते असं. इकडे मानिनी काकू पण विचारतात की अगं काय आहे ही दिव्य दृष्टी? काव्या म्हणते की मी जे मनात बोलायचे ना ते देशमुखांना व्यवस्थित सगळं ऐकायला जायचं. मानिनी काकू म्हणतात की हो अगदी तसंच. आता पार देशमुख तिकडे बसून काय करत असतील ते मी इथं बसून सांगू शकते, बघू शकते. मानिनी काकू म्हणतात खरं की काय? काव्या म्हणते की यस. मानिनी काकू म्हणतात की सांग बरं पार्थ आता काय करत असेल? काव्या म्हणते की आता ते माझ्या स्केच समोर उभे असतील. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे तसंच दाखवलेलं आहे की पार्थ आता स्केच समोर उभा आहे. इकडे काव्या म्हणते की माझ्याशी बोलायचं नाहीये ना त्यांना म्हणून स्केच बरोबर गप्पा मारत असतील. इकडे बघा पार्थ म्हणतो की काव्या का आलात तुम्ही इथे परत? तुम्ही समोर आला की सगळं आठवतं मला, दिवस रात्र. लग्न झाल्यानंतर तुम्ही ह्या नातात सुटण्याचा केलेला प्रयत्न, मी तुम्हाला माझ्या प्रेमाच्या शब्दाशी तुम्हाला केली अडवणूक, सगळं आठवतं. आणि बघा इकडे पार्थ म्हणतो की हे आठवलं की स्वतःचीच लाज वाटते.
आणि बघा इकडे आता काव्या तेच सांगते. आता ती म्हणते की आता पुरेशी चिडचिड करून झाली असेल. काव्या म्हणते की आता देशमुख शांत होतील, स्केच मधल्या माझ्याकडे बघतील आणि इकडे मानिनी काकू सुद्धा बघा किती मन लावून ऐकत आहे ते, आणि माझ्या स्केच वरून असे अलगद हात फिरवतील. आणि बघा इकडे पार्थनेही जसं काव्या म्हणते तसंच केलेलं असतं. हे सगळं झालंय त्यावरून तुम्हाला कोणी काहीही बोललं ना ते मला आवडणार नाही. इकडे मानिनी काकू म्हणतात की सॉलिड काय मस्त आहे हे. मानिनी काकू म्हणतात की ही तुझी दिव्य दृष्टी जर मला मिळाली तर काय मज्जा येईल. म्हणजे बघ ना, विक्रम आता नक्की कुठे आहे, माझ्यापासून लपवून काय खातायत हे मला कळेल ना. किती छान ना. इकडे या दोघीही आनंदात असतात. मानिनी काकू म्हणतात की म्हणजे अर्धी लढाई जिंकलीच आहेत आपण. काव्या म्हणते की नाही काकू, लढाई तर आता सुरू झाली आहे. बोका आणि मांजरीच्या प्रेमाची लढाई. काव्याने ठरवलेच असतं. ती म्हणती आता तर देशमुखांचं पण मला जिंकायचंच आहे. इकडे हे मानिनी काकू म्हणतात की चला, म्हणजे तुझं मिशन सेट आहे. काव्या म्हणते की येस. इकडे मानिनी काकू म्हणतात की तिकडे माझं दुसरं कार्ट काय दिवे लावतंय ते काही माहित नाही. इकडे काव्या म्हणते की जीवाना, आपण कशाला विचार करत बसायचं इथे, डायरेक्ट कॉलच करूया त्याला, बघूया तो काय करतो आहे ते. आणि बघा इकडे आता हिने व्हिडिओ कॉलच केलेला असतो. बिचाऱ्याला जीवाला घरात घेतलेलं नसतं, तो बाहेरच गार्डन मध्ये असतो. तो चेहरा असा फ्रेश करत असतो. तेवढ्यात त्याला काव्याचा फोन येतो आणि तो फोन रिसीव करतो आणि स्वतःला असं म्हणजे व्यवस्थित दाखवतो. आणि मानिनी काकू म्हणतात की काय जीवा भाऊ कसं चाललंय. इकडे जीवा म्हणतोय की एकदम बेस्ट चाललंय. जीवा म्हणतो की मोहिते, काय मोहिते, जंगी स्वागत आहे माझं, किती प्रेमानं घेतलंय मला घरात. मानिनी काकू म्हणतात की हो ना, मग तू काय असं ऊन खायला बाहेर उन्हात भटकतोय. इकडे जीवा म्हणतो की काय ना, नंदिनीची आई आहेत ना, घरात बसलं की नुसतं खायला आणून देते, सतत खायला आणून देते. पुरी भाजी, गाजरचा हलवा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, विचारू नकोस काय अगं, खाऊन खाऊन ना पोट फुटायची वेळ आली आहेत माझी. इकडे काव्या म्हणते की झालं झालं तुझं बोलून. आता दोघीही सोबत बोलतात की आता खरं काय आहे ते बोल. आणि तर जीवा खरं सांगतो. तो म्हणतो की आईने ना मला घरात प्रेमानं घेतलं होतं. जीवा म्हणतो की हिचा बाप. तेवढ्यात काव्या म्हणते की मानिनी काकू म्हणतात की जीवा. जीवा म्हणतो की बापा, परमपूज्य पिताश्री त्यांनी ढकललं ग मला, पडलो मी. मानिनी काकूंना बिचाऱ्यांना वाईट वाटतं. त्या म्हणतात की जीवा. मानिनी काकू म्हणतात की आपण आपण एक काम करूया, मी बोलते धनंजय भाऊजींशी, कॉलच करते त्यांना. इकडे जीवा म्हणतो की आई आई हे बघ, असं काही करू नको, ही माझी लढाई आहे, प्लीज मला लढू दे. इकडे मानिनी काकूंना काळजी वाटत असते त्याची आणि त्या म्हणतात की तू काळजी घे रे बाबा. त्या म्हणतात की तुला काही लागलं तरी फोन कर प्लीज. काव्या म्हणते की झेपलं नाही तर प्लीज परत ये. काव्या म्हणते की दुसरा काही मार्ग असेल ना तर विचार करूयात आपण. जीवा म्हणतो की अजिबात नाही. जीवा म्हणतो की मी आता परत येईल ते माझ्या बायकोचा नंदिनीचा हात धरूनच. इकडे जीवा म्हणतो की एक सेकंड नंदिनी आली आहे, नंदिनी आली, बाय 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 बाय. आणि या सुद्धा म्हणतात की ओके ओके ऑल द बेस्ट आणि बाय करून फोन ठेवून देतात. आणि बघा ते इकडे मानिनी काकू काव्याला म्हणतात की काव्या, ह्यातलं एक बोट निवड ना. आणि बघा इकडे काव्याने एक बोट निवडलेलं असतं. आता मानिनी काकू खुश होतात आणि काव्य विचारते काय. मानिनी काकू सांगतात की नंदिनी जीवाला स्वीकारेल. बघा इकडे लगेच ही काव्या त्यांना गळ्यात पडते आणि म्हणते की नक्की स्वीकारेल. आणि आपण बघतो आता जीवा तिला नंदिनीला बघितल्यावर म्हणतोय की हाय कुठे चालली आहेस. नंदिनी म्हणते की तुम्ही गेले 3 तास बाहेर आहेत, काय करता इथे. जीवा म्हणतोय की हो तुझं बरं लक्ष आहे. नंदिनी म्हणते की तुम्ही मला असं जबरदस्तीने मिळवू शकत नाही जीवा. जीवा म्हणतोय की मी तुला आणि बाबांना इथं प्रेमाने जिंकायला आलो आहे. जीवा म्हणतो सिनेमामध्ये नाही का हिरो हिरोईनच्या. तेवढ्यात नंदिनी छोडते आणि म्हणते की स्टॉप इट. ती म्हणते की हा सिनेमा नाहीच आहे, हे खरं जग आहे, डोळे उघडून बघा. 3 तास झाले तुम्ही इथे आलाय आणि माझं जगणं नकोसं करून टाकलं आहे तुम्ही. नंदिनी म्हणते की तुम्हाला काय वाटतं असं छान छान वागून, कॉलर उडवून, शिट्ट्या वाजवून माझ्या आईला इम्प्रेस कराल. इकडे नंदिनी म्हणते की जखमा भरायला आणि आशा रुजायला वेळ लागतो जीवा. नंदिनी म्हणते की ती आशा तर मी केव्हाच हरवून बसली आहे. नंदिनी म्हणते की तुम्हाला पण सांगते उगाच आस लावून बसू नका. ती म्हणते की माझं उत्तर नाही असंच आहे.
नंदिनी म्हणते की माझे बाबा माझ्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहेत. उगाच ते तुम्हाला काहीतरी बोलतील, काहीतरी करतील आणि ते मी सहन करू शकणार नाही. त्यामुळे त्यामुळे प्लीज मी हात जोडते आहे. तुम्ही प्लीज इथून निघून जा. आता जीवा त्याच्या याच्यावरच अडेल असतो. तो म्हणतो की मी तुला इथून घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. जीवा म्हणतो की त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी इथून निघून जावं, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. इकडे नंदिनी म्हणते की पालथ्या घड्यावर पाणी आहे तुमच्याशी बोलत बसण्यामध्ये. जीवा म्हणतो की ए सांग ना कुठे चालली आहेत. नंदिनी म्हणते की म्हसना. जीवा म्हणते की चल मग जोडीने जाऊयात. इकडे नंदिनी बघा खूप चिडते. जीवा विचारतो सांग ना मग कुठे चालली आहेस. नंदिनी म्हणते की आनंद निवासला चालली आहेत. खुश. जीवा म्हणतो की ए मी तुला बाईकवर सोडू मस्त. नंदिनी चिडते आणि म्हणते की काही गरज नाहीये. नंदिनी म्हणते की जगात रिक्षा नावाची कमाल गोष्ट आहे, मी रिक्षाने जाणार आहे. जीवा म्हणतो की मग मी परत रिक्षावाला बनून येऊ का, तसं मागच्या वेळी आलो होतो. आणि बघा आता ते सुद्धा यांनी व्हिज्युअलाइज करून दिलेलं आहे. इकडे नंदिनीला सोडवायला जीवा रिक्षा घेऊन येत असतो आणि ती म्हणते की घ्या पैसे घ्या. जीवा म्हणतो की द्या 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 द्या. जीवा म्हणतोय की तुला आठवतं का तेव्हा तू अशी चिडली होती माझ्यावर आणि मी माझ्याच रिक्षात बसून तुला घरी सोडलं होतं, तुला कळलं सुद्धा नव्हतं. नंदिनी म्हणते की का कळलं नव्हतं. ती म्हणते की सगळं व्यवस्थित कळलं होतं. नंदिनी म्हणते की मी दिलेलं घड्याळ घालून रिक्षावाला जे घड्याळ घातलं म्हणून रिक्षावाला झाला होता ना तुम्ही, हे पण कळलं होतं. नंदिनी म्हणते की आता वाट सोडणार आहेत का माझी. जीवा म्हणतो की ऐक ना, जा तू आनंद निवासला. जीवा म्हणतोय की मी तिकडे सगळ्यांना फोन करून सांगेल. नंदिनी म्हणते की खबरदार. जीवा म्हणतो की काय. नंदिनी म्हणते की तुम्ही इथे आला आहात आणि तुम्हाला घरात घेतलं नाहीये, याची जर तुम्ही रिक्षा फिरवलीत ना तर याद राखा. आणि असं बोलून नंदिनी निघून जाते. जीवा म्हणतो की अरे अरे काय बाई आहे ही, म्हणे रिक्षा फिरवू नका. मी कसली रिक्षा फिरवणार, इथे माझी प्रश्नाची रिक्षा उत्तरापर्यंत पोहोचत नाही आणि ही म्हणते की तुम्ही रिक्षा फिरवू. आणि बघा असं बोलल्यानंतर इकडे स्वतःच हसायला लागतो आणि म्हणतो की हे या अरे उत्तर मिळालं. माझ्या चकाचक बाईच कडून माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. माझ्या राहण्याचा आणि चकाचक बाईला मिळवण्याचा प्रश्न सुटला. आणि बघा प्रेक्षकांना आता ह्या दोघीही बाहेर पडत असतात. काव्या काहीतरी खात असते आणि मानिनी काकू म्हणतात की काव्या, पुढच्या काही दिवसात जर पार तुला काही वेडवाकलं बोलला ना तर तू वाईट वाटून घेऊ नकोस. काव्या म्हणते की आता मला कशाचंच वाईट वाटत नाही काकू, कारण मी प्रेमात पडली आहे देशमुखांच्या. काव्या म्हणते की नाही, तुम्हाला खरं सांगू देशमुखांनाच ऑलरेडी वाईट वाटलं आहे, त्यामुळे मला वाईट वाटून चालणारच नाही. काव्या म्हणते की दोघांनाही वाईट वाटतंय, दोघंही रुसले तर मग अशाने संसार कसा होईल, त्यामुळे आता मला वाईट वाटून घेणं चालणारच नाही. आणि हे माझं वाईट वाटून वगैरे सगळं करून झालंय तो काकू. काव्या म्हणते की आता मिशन एकच, मिशन लग्नासाठी काय पण. काव्या म्हणते की तुम्हाला माहितीये का, मी अशी एक गोष्ट करणार आहे ज्याने देशमुखांना मी माझ्या मनातलं सगळं सांगून टाकेल. ते इरिटेड होतील तरीही मी त्यांच्याशी बोलू शकेन अगदी, आणि कुठेही केव्हाही आणि कधीही हवं तेवढं. इकडे ही मानिनी काकू म्हणतात की बापरे मग नक्की काय करणार आहेस तू. आणि बघा तेवढ्यात आशा जीवाच्या रूम मध्ये जात असते. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की काय ग आशा कुठे चालली आहेस. आशा म्हणते की जीवा दादांच्या रूम मध्ये. मानिनी काकू म्हणतात की जीवाने सांगितल्याप्रमाणे तसंच कर, अगदी इकडची वस्तू सुद्धा तिकडे ठेवू नको. इकडे आशा म्हणते की सगळं लक्षात आहेत माझ्या. इकडे आशा जीवाच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की जीवा दादा बोलल्याप्रमाणे आशा सगळी रूम फक्त वरवर साफ करते, कुठल्याच वस्तूला हात नाही लावत, नाहीतर मग तिला आल्यावर इकडचं तिकडं केलं. इकडे आशा म्हणते की कपडे तर तसेच आहेत. आशा म्हणते की त्यापेक्षा इथंच ठेवते, कपाटात ठेवू का. नाही नको, कपाटात नको, कपाटाला तर हातच नको लावायला बाबा. आणि बघा ही आशा म्हणते की कुठं ठेवू, तिथं ठेवते, हा तिथं ठेवते बरं. आणि बघा आता ही आशा ते चाक त्या ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि म्हणते की कपडे पण धुवायला टाकू का नको बाबा, वहिनींना विचारते नाही तर जीवा दादा परत ओरडायचे माझ्यावर. आणि बघा इकडे आशा म्हणते की एक काम करते, पहिले विचारून येते. आणि बघा आता ही आशा पण निघून जाते. आता इकडे बघा ह्या त्या बॅग सोबत काय करताय, आणि तेही दरवाजा उघडा ठेवून. आणि तेवढ्यात रम्या येते तिथे.
बघा इकडे ही रम्या घाईघाईत तो दरवाजा लावते आणि म्हणते की आई काय करतेस तू, काय चाललं आहे तुझं? हे सगळं उघडं ठेवून आणि दरवाजा पण उघडच आहे, कोणी आत आलं तर? वसू आत्या म्हणतात की अगं रम्या या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची याचाच विचार करते. ते देशमुखांच्या घरातली स्पाय आशा ती कधीही आपल्या रूम मध्ये येऊन टपकते. आज काय पडदे धुवायचे, उद्या काय चादरी बदलायच्या आहेत, परवा काय बाथरूम घासायचंय. ही रम्या म्हणते की मागं सांग ना तिला की आमची कामं आम्हीच करू. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की आम्ही म्हणजे कोण? आता ही रम्या रम्या वसू आत्याला म्हणते की तू आणि वसू आत्या रम्याला म्हणतात की तू आणि यांचं इथेच भांडण चालू होतात. रम्या म्हणते की हे बघ आई मी करणार नाही. वसू आत्या म्हणतात की हे बघ रम्या हे मी करणार नाही. दोघीही आता भांडत राहतात. इकडे वसू आत्या म्हणतात की त्या शिक्षेच्या वेळी पांढरे कपडे घालून ना मी अख्ख्या जन्मभराची साफसफाई करून घेतली आहे. आणि वसू आत्या म्हणतात की आणि कसं आहे त्या चोमड्या आशाला जर मी सांगितलं ना आमच्या रूम मध्ये येऊ नकोस मग मानिनीचे अँटिने ऑन होतील, मग काय करायचं? वसू आत्या म्हणतात की तिला जर का संशय आला आणि हे सगळं तिने आपल्याकडे बघितलं आणि डॉट जोडले गेले तर. आणि बघा इकडे आता नंदिनीच्या वडिलांनी त्या वॉचमनला दाखवतात की हा फोटो नीट बघ, हा जीवा देशमुख, हा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागलाय, ह्या माणसाला घरात शिरू द्यायचं नाही. बाबा म्हणतात की हा बाहेर गेलाय पण हा चिकट माणूस ह्या घरात कधीही येईल, त्याच्यावर लक्ष दे, कळतंय ना तुला? आणि बघा तो वॉचमन असं वाटत होता की खूपच काय म्हणतात ना बॉडी गार्ड आहे, पण तो फुसका निघालात बघा. आणि तो म्हणतो की मला सगळं कळलेलं आहे मालिक, तेवढं मला चांगलं येतं, तुम्ही फिकर नाही करो. ह्या लोंड्याला आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये बी नाही भडकू देणार, याला असा कंटाप देणार आहेत मी, याला याची नानी या देणार आहे. तुम्हाला साहेब पता नाही पण हमारा यहाँ गुड्डू लाखा मोहल्ला घाबरतो, पिंकी कसम. आणि बघा इथे कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो आणि हा त्या नंदिनीच्या बाबांना जाऊन डायरेक्ट धडकतो आणि म्हणतो की कुत्र. आणि ते धनंजय दादा म्हणतात की बघा हा गुड्डू कुत्र्यालाच घाबरतो. गुड्डू म्हणतो की नाही नाही वैसे नाही मालक, ते काय आहे ना मी कुत्तेचा आवाज ऐकून देवाकडे दुवा करतो पण इंशांमधले कुत्तेला छाली पण दवा देतो. आणि बघा इकडे धनंजय दादा त्याला बघतात आणि म्हणतात की तो आलाय, त्याला इथनं बाहेर काढ. आणि बघा ते तसं बोलून निघून जातात. इकडे हा म्हणतो की जी मालिक, बघतो तर काय ते निघून जातात. आणि इकडे हा जीवा विचार करत असतो की आता काय करायचं मला कळत नाही, या नंदिनीला परत कसं मिळवायचं हेही मला कळत नाही, तर मी काय करायचं. आणि बघा इकडे हा जीवा वरती तोंड करून बोलत असतो आणि तो म्हणतो की अरे मी पुढे का जात नाहीये. आणि बघा त्याने त्याला अडवून ठेवलेलं असतं. या आता जीवा त्याला बघतो आणि पुढे करतो आणि म्हणतो की कोण आहेस तू? आणि मी आल्या आल्या का चिपको आंदोलन सुरू केलं आहे. तो म्हणतो की मी घराचा नवा वॉचमॅन आहे. जीवा म्हणतो की नवा वॉचमन? तो म्हणतो की गुड्डू. तो म्हणतो की और एक बात सुनो. जीवा म्हणतो की हा हे तुझी एंट्री आणि तुझी शानपत्ती आहे ना. हा जीवा म्हणतो की शानपत्ती. तो म्हणतो की घराच्या बाहेर दाखवायचो. इकडे जीवा म्हणतो की बाहेर दाखवतो. तो गुड्डू म्हणतो की आता इकडून निघायचं, चलो निघो. इकडे जीवा म्हणतो की ए भाई काही कमाल बोलतो यार तू, आणि तुझं नाव पण सॉलिड आहे गुड्डू. तो गुड्डू म्हणतो की चांगला आहे. जीवा म्हणतो की चांगला आहे. तो गुड्डू म्हणतो की ए माझ्या बापूजीने ठेवलं आहे. जीवा म्हणतो की तुझ्या बापूजीने तुझं नाव चांगला ठेवलं आहे. आणि जीवा त्याला हात म्हणतो की ए चल रे, काय रे गुड्ड्या. जीवा म्हणतो की मला तुझ्या भाषेची बुंदी खायला बोलवणार रे तू. इकडे हा गुड्डू म्हणतो की ये क्या बोल रहा है, बासुरी गुंदा बुद्धी समज में नाही आ रहा है. जीवा म्हणतो की काय तू आणि तुझं नाव दोघेही सॉलिड आहात, मला एवढंच म्हणायचं होतं. हा बाय द वे मी जीवा. आणि तो पण म्हणतो की अच्छा जीवा समज रे. जीवा म्हणतोय की का समज रे, हेच की माझ्यासोबत तू इमारतीसारखा गोड 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 फिरून गोड गोड बोलत आहे, माझ्याशी दोस्ती करायची हवी आहे ना तुला. तो हँडशेकच करत असतात. गुड्डू म्हणतो की ध्यान ठेव, हा जो गुड्डू आहे ना गुड्डू गोड बोलण्यामध्ये फसणार नाही. आमचे जे धनंजय साहेब आहे
त्यांनी तुला बाहेर जायला सांगितले आहेत, तू इकडनं निघून जा, निघून जा, निघून जा. इकडे जीवा म्हणतोय की मला अडवायला एवढी फिल्डिंग, चक्क मला अडवायला इथं वॉचमन ठेवला आहे. इकडे जीवा म्हणतो की आता कुठे मला आता हिरोवाला फिरवतोय. पण तुला सांगतो गुड्डू, हिरोईन अजून यायची आहे, माझी चकाचक बाई यायची आणि तिला मिळवायला ना मी सॉलिड जुगाड केला आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये दाखवलेलं आहे. बघा इकडे पार्थ डायरेक्ट काव्याला म्हणतोय की का आलात तुम्ही, मला कुणाचीही गरज नाहीये, जा इथून, असं स्पष्ट आवाजात सांगितलेलं असतं. आणि इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की तुम्ही तुमचं दुकान बांधा आणि निघा इथून. आणि तो गुड्डू म्हणतो की मला असं वाटतं की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये. आणि जीवा म्हणतोय की तिचं जर माझ्यावर प्रेम असेल तर ती मला आता वळून बघेल, पलट पलट. आणि बघा तो गुड्डू म्हणतो की तेवढ्यात जीवा म्हणतो की पलट ना चकाचक बाई. आणि बघा ही नंदिनी खरंच पलट